या कुस्ती मैदानातील सर्वात आवडती माझी ही कुस्ती विक्रम आणि मोईन पटेलची, कारण जबरदस्त कुस्ती झाली, खालीवर कुस्ती झालेली आहे आणि विजय वाराची कुस्ती होती. मी आलो होतो पणुंबरे वारून या कुस्ती मैदानाला. या ठिकाणी विश्वराव पाटील निवेदक होते, त्यांचे सहकारी होते. लहान मोठ्या पलवानांच्या बऱ्याचशा कुस्त्या जोडण्यात आलेल्या आहे. प्रचंड पब्लिक तर होती. या पलवानाचं गाव आहे, गावचं या गावामध्ये लहान मोठ्या पलवानांच्या भरपूर अशा प्रेक्षणीय कुस्त्या झाल्या, खूप चांगल्या कुस्त्या झाल्या, प्रचंड असं पब्लिक होतं. झालेल्या कुस्तीमध्ये यश स्वरमुळे विजय झालेला आहे. आणि या ठिकाणी आपण रस पिलवून घसाच बसला आपला. आता आवाज चेंज बघू शकतो. बंडामामा रेटरेकर ऑलिम्पिकवीर यांचंही आगमन झालेलं आहे. विश्वादा हारगोले बसतात यांचंही आगमन झालेलं आहे. बरेचशा मान्यवर पलवानांचंही आगमन झालेले. या ठिकाणी पलवान आगा पलवान पण आहे, काय म्हणते बघू शकता. उपमहाराष्ट्र केसरी पलवान प्रकाश बनकर यांचंही आगमन झालेलं आहे. पलवान पृथ्वीराज पाटील कुस्ती कमिटीची कॅशियर मंडळी हिशोब ठेवणं त्यांच्याकडे काम असते. पलवानाला पैसे योग्य देणं व त्याचा हिशोब ठेवणं. अमित भाऊने एक खरेच कुस्त्या खूप चांगल्या जोडलेल्या, त्यांचं खूप मोठं योगदान सहकार्य आहे. सर्व पलवानांचं, सरपंचाचं पण हे मंडळी बरेचसे आहेत, यांचंही खरोखर कौतुक आहे. सर्व मंडळींनी योगदान दिलं म्हणून तर हे मैदान चांगलं झालेलं आहे आणि वेळेत संपन्न झालेलं आहे. उशिरा होत नाही मैदान. हा गावचा पलवान आहे, त्याचं कौतुक केलं पाहिजे. झालेल्या कुस्तीमध्ये तो पुढे बघू शकता, व्हिडिओ लाईव्हच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही, विजय झालेला आहे. हा पण गावचा पलवान असणार आहे, कारण सर्वांनी उचलून घेतात म्हणल्यावर नक्कीच हा गावचा पलवान असणार आहे. अमित भाऊनी पण त्याला बक्षीस दिलेलं आहे आणि त्याचंही कौतुक केलेलं आहे. हे सर्व मंडळीने त्याला उचलून घेत होते. प्रत्येक पलवानाला गावचे कौतुक करत होते, कारण गावचा पलवान म्हणजे उद्याचा नाव करणारा आहे, त्यामुळे त्यांचं कौतुक केलं पाहिजे. हा पलवानी विजय झालेला आहे, गावचाच पलवान असणार आहे. तर या सर्व पलवानांचे, गावकऱ्या पलवानांचे कौतुक आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि शेवटची कुस्ती होती पलवान पृथ्वीराज पाटील आणि पलवान प्रकाश बनकर, आणि या दोन्ही पलवानांचं आगमन झालेलं आहे. हाही पलवान विजय झाला असणार आहे, कारण त्यांच्या गळ्यामध्ये हार बघू शकता आणि तोही गावचाच पलवान असणार आहे. सातापाई रुगड्याची कुस्ती होती. मैदानाच्या बाजूला बसणार सावध राहा, अशा अंगावर येऊन कधी कुस्ती पडेल काय सांगताय. 100 किलोचा बोजा पण पडतोय. प्रचंड असं पब्लिक आहे, थंडीचं वातावरण होतं तरी पण होतं पब्लिक. आणि या ठिकाणी दत्ता खोत पण विजय झालेले आहेत, आपल्याला शूट लाईव्हच्या माध्यमातून बघायला मिळेल. हाही पलवान विजय झालेला आहे. पलवान विजयवारा यांची पण कुस्ती होती आणि खांडेकर पलवानांची कुस्ती होती. या ठिकाणी प्रचंड असं पब्लिक आहे, बघू शकता. पंच कमिटी खाली बसून कुस्त्याचा आस्वाद घेत होते. आणि या ठिकाणी बरेचशी कुस्ती झाली, परंतु प्रतिस्पर्ध्याला हाता लागल्यामुळे विजयवारा यांना विजय देण्यात आलेला आहे. भागातला पलवान अमर पाटील यांची कुस्ती होती. आणि बरेचसे कुस्त्या झालेल्या. राघू ठोंबरे यांची मनीष रायतेबरोबर कुस्ती होती. हनुमंत पुरेवण, बाळू अपराध यांची कुस्ती होती. रील स्टार आहेत पलवान बाळू अपराध, तुम्हाला माहित असेल, त्यांचे रील्स बघितला असेल. बरेचशे वेळ कुस्त्या झालेल्या आहेत. मनोज माने व समीर शेख यांची प्रेक्षणीय कुस्ती झाली. कधी कधी एखादा डाव अंगलट येत असतोय, त्यातलं एक त्याचं असंच या कुस्तीमध्ये झालेलं आहे. अंगलट आलेला डाव आपलाही सन्मान करण्यात आलेला आहे. पृथ्वीराज पाटील व प्रकाश बनकर यांची शेवटची कुस्ती होती. झालेल्या कुस्तीमध्ये पलवान प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी गंगावशी विजय झालेले आहे. त्याच्यानंतर अमित भाऊ इंगळे यांच्या घरी आलो आपण जेवण्यासाठी, आणि पलवानाच्या घरी आल्यानंतर आपण बक्षीस बघत असतो, त्यातील काही आठवणी असतात. तर व्हिडिओच्या माध्यमातून हे बघितले आणि तुम्ही त्यांच्या कुस्त्या कोणाकोणासोबत झाले मला नक्की कमेंट करून सांगा. याही पलवानाच्या इथं भेट दिलेली आहे. धन्यवाद.